महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। 26 जानेवारी दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप सुरू केले आहे। लाडक्या बहिणींना 3000 रुपयाचा लाभ मिळालेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून बहिणींना 3000 रुपयाचा लाभ मिळत आहे। 26 जानेवारी दिवशी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला। एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात करत असताना महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता सोडल्याचं जाहीर केले। लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा पार पडत असून डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचे 1500 रुपये अशा 3000 रुपयाची रक्कम ही महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वाटपाला अखेर सुरुवात झाली। एकीकडे तिरंगा फडकत आहे तर एकीकडे एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण केलंय। त्यामुळे प्रजासत्ताक दिन लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा ठरलाय। लाडक्या बहिणींनो अनेक तांत्रिक कारणामुळे हप्ता अडकला होता, परंतु हप्ता वाटपाला अखेर सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये ज्या महिलांची निवड करण्यात आलेली आहे त्या 15 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर आज पैसे जमा झाले आहेत। पण तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येत नसेल तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्याही खात्यावर पैसे जमा होणार आहेत। परंतु आज कोणत्या जिल्ह्यातील महिलांना लाभ मिळाला हे आपण जाणून घेऊया। महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज महिलांना आला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपयाची रक्कम ही महिलांच्या खात्यावर जमा झाली आहे। झेंडा वंदनाच्या दिवशी बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न होता, त्यामुळे 26 जानेवारी हा मुहूर्त महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी निवडण्यात आला। महिलांच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये नाही तर 3000 रुपयाची रक्कम जमा झाली। थकीत हप्त्यासह ही रक्कम जमा झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळेच महिला खुश आहेत। डिजिटल प्रणालीद्वारे हप्ता जमा करण्यात आला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नेहमी म्हणतात की हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि लाडक्या बहिणींसाठी त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की बहिणींच्या सन्मानासाठी हे सरकार कायम कटिबद्ध प्रयत्न करतं। सणासुदीला तर बहिणींना पैसे मिळतातच, पण राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने बहिणींच्या हातामध्ये पैसे जमा करण्यात आले। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बहिणीला 3000 रुपयाची रक्कम मिळाली असल्यामुळेच महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे की लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे एकदा पहा, कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी तुमच्या जिल्ह्याचं नाव 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असणं तितकंच महत्त्वाचं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये प्रायोगिक तत्वावर ज्यांचा आधार लिंकिंग 100% पूर्ण आहे अशा 15 जिल्ह्यांमध्ये वितरणास सुरुवात झाली। जर तुम्हाला अद्याप ही मेसेज आला नसेल तर लक्षपूर्वक पहा की एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा हप्ता वाटपाची घोषणा केली त्याचवेळी महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये एकत्रित हप्ता वितरित केला आहे हे देखील सांगितले। लाडक्या बहिणींनो, आपण पुढे पाहणारच आहोत की कोणत्या महिलांना 3000 रुपयाचा लाभ मिळालेला आहे। लाडक्या बहिणींनो, शिंदे सरकारने दिलेला हा प्रजासत्ताक दिनाचा मान लाडक्या बहिणींसाठी स्वाभिमान घेऊन आला आहे। त्यामुळे आपण 15 जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत। 15 जिल्ह्यांची यादी सरकारने टप्प्याटप्प्याने अपडेट करणार असल्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये प्रामुख्याने ज्या जिल्ह्यांचं व्हेरिफिकेशन 100% पूर्ण झालंय त्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे। पण बाकीच्या बहिणींनो घाबरण्याचं कारण नाही, कारण ही फक्त पहिली सुरुवात झाली आहे। प्रजासत्ताक दिना दिवशी हप्ता वाटपाला मुहूर्त लागलाय। एकनाथ शिंदे साहेबांनी झेंडा वंदनानंतर बोलताना स्पष्ट केलं आहे की या योजनेचा दिवस आज ठरला असून हप्ता वाटपाला सुरुवात आज झाली आहे, परंतु आजपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे लाडक्या बहिणींना सरसकट लाभ मिळणार आहे। आज पहिला टप्पा पार पडत आहे, त्यामुळे 15 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले तर उद्या उरलेल्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। आज महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत असताना महिलांनी स्वतः आम्हाला मेसेज केले आहेत की त्यांना 3000 रुपयाचा लाभ मिळाला आहे। महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांचे आभार देखील मानले आहेत। बऱ्याच लोकांकडून बोललं जात होतं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप बंद झालंय। ज्या महिलांनी EKYC प्रोसेस केली नाही त्या महिलांना हप्ता मिळणार नाही, परंतु ज्या महिलांनी EKYC प्रोसेस केली आहे त्यांनी चुका केल्या आहेत त्यांना देखील पैशाचा लाभ मिळणार नाही असं अनेक लोकांकडून बोललं गेलं। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः दिलेला शब्द पाळलाय। सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता कोणतीही बहीण वंचित राहणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी वादा केलाय। त्यामुळे प्रजासत्ताक दिना दिवशी हप्ता वाटप पार पडत आहे। फक्त 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आले असले तरी देखील सरसकट सर्व बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत। EKYC प्रोसेस कंप्लीट केली नसेल तरी देखील तुमच्या खात्यावर 3000 रुपयाची रक्कम ही सोडण्यात आली आहे। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः झेंडा वंदनानंतर सांगितलं आहे की मी DBTचं बटन दाबलं असून हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत। महिलांना पैशाचा लाभ मिळत आहे। शिंदे साहेबांचा आभार महिलांनी मानलाय
आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य शिंदे साहेबांमुळे मिळत असल्याचं महिलांनी सांगितलंय. आमचा लाडका भाऊ आम्हाला सणासुदीच्या टायमाला कधीही निराश करत नाही, तर सणासुदीच्या वेळी आम्हाला कायम पैशाची मदत मिळत असते. त्यामुळेच लाडक्या बहिणींनी शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळल्याचं सांगितलं. निवडणुकीच्या वेळी अनेक लोकांकडून विरोध करण्यात येत असताना शिंदे साहेबांनी बोललेला शब्द खरा करून दाखवलाय. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी देखील महिलांशी संवाद साधत असताना लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे आणि जानेवारीचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये वितरित झाल्याचं सांगितलंय. परंतु फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एका ठिकाणी पैशाचा लाभ तर मिळत आहे, परंतु दुसऱ्या ठिकाणी हप्ता वाढवून मिळणार असं देखील सांगण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांकडून महत्त्वाची भेटवस्तू मिळाली आहे. हप्ता वाढवून मिळाला असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या. लाडक्या बहिणींसाठी ही बातमी मोलाची ठरतीये, परंतु कोणत्या भाग्यवान जिल्ह्यातील महिलांना आज लाभ मिळाला हे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊया की कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचं हप्ता वाटप आज पार पडलं. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कोणत्या महिलांना 3000 रुपयाच्या रकमेचा लाभ बँक खात्यामध्ये मिळाला आहे. सर्वात पहिल्यांदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वितरण झालंय. 3000 रुपयाची रक्कम ही महिलांच्या खात्यावर वितरित झाली आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून एकनाथ शिंदे साहेबांनी जे हप्ता वाटप सुरू केलंय त्याचा लाभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना मिळाला. जालना जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर 5 मिनिटापूर्वी 3000 रुपयाची रक्कम जमा झाल्याचा मेसेज महिलांना आलाय. नागपूर सारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आज डीबीटी प्रक्रियेद्वारे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप पार पडले. 3000 रुपयाची रक्कम खात्यामध्ये जमा झाली आहे. कोल्हापूर शहरामध्ये देखील अनेक महिलांच्या खात्यावर 3000 रुपयाची रक्कम ही सोडण्यात आली. सांगली आणि सातारा या भागातील अनेक बहिणींना सकाळीच मेसेज आले आहेत, तर काही महिलांच्या खात्यावर संध्याकाळपर्यंत पैसे जमा होऊ शकतात. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडलं. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील महिलांना देखील याचा लाभ मिळाला. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत त्या महिलांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली. एकनाथ शिंदे साहेबांचा आभार मानत महिलांनी आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळत असल्याचं सांगितलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण केलाय. लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वाटप पार पडत असताना अकोला जिल्ह्यातील महिलांना देखील आज याचा लाभ मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर 3000 रुपये म्हणजेच दोन्ही महिन्याचे एकत्रित हप्ते जमा झाले आहेत. अमरावती जिल्ह्यांमध्ये देखील प्रजासत्ताक दिनादिवशी 3000 रुपयाचा लाभ महिलांना मिळाला. लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी जी खुशखबर दिली होती त्या खुशखबरीमुळे बऱ्याच महिला आनंदी झाल्या, तर काही महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यामुळेच महिलांनी शिंदे साहेबांना पत्र लिहिलेलं आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनादिवशी लाडक्या बहिणींना 3000 रुपयाचा लाभ मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य मिळत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुमच्या भावाकडून हप्ता वाटपाला निधी मिळाल्यानंतर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि दोन्ही हप्ते एकत्रित जमा होणार असल्याची माहिती देखील आदित्यताई तटकरे यांनी दिली होती. डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असे 3000 रुपये एकत्रित दोन्ही हप्ते सोडणार असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि तो शब्द आता खरा ठरलाय. एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबल्याबरोबर महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले असून महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील महिलांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3000 रुपयाचा लाभ मिळालेला आहे.